डॉन बॉस्को शैक्षणिक संकुलाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शुभप्रभात। आज करोना महामारीच्या या काळाला जवळजवळ 10 महिन्याचा वेळ लोटून गेलेला आहे। 10 महिन्यामध्ये आपण बऱ्याच अशा संकटाला तोंड दिलेलं आहे आणि मोठ्या आशे आणि हिमतीने आपण या आजाराच्या समोर उभे राहिलो आहोत। 10 महिन्यापासून आपले विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकले नाहीत। प्रत्येक गोष्टीमध्ये आज समाज नाराज होत चाललेला आहे। या करोना आजारामुळे आज समाजामध्ये मानवी मनामध्ये एक प्रकारचं नैराश्य येत आहे। नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत आहेत। आपले विद्यार्थी आज घरामध्ये इतक्या काळासाठी बसून आज ते कंटाळलेले आहेत। परंतु या आजारामुळे आपण आपल्या जीवनाची आशा सोडणार आहोत का? 2000 वर्षापूर्वी या भूतलावरती प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने संपूर्ण जगाला क्षमेचा आणि प्रेमाचा नवा मंत्र देऊन एक प्रकारची नवी आशा दिली। त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा सण आपण 25 डिसेंबरला नाताळच्या दिवशी साजरा करणार आहोत। आज मानवी भावना आणि मानवी मन हे नैराश्याकडे झुकत चाललेलं आहे आणि म्हणून आज आपलं आद्य कर्तव्य आहे, आई वडील शिक्षक आमची संपूर्ण संस्था आज आपल्या मुलामध्ये त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला एक प्रकारची आशा निर्माण करायची आहे, जगण्याची। पुन्हा आपल्याला आपल्या पायावरती उभं राहायचं आहे। या आजाराला आपण मोठ्या हिमतीने तोंड दिलेलं आहे आणि याच्या पुढे आपल्याला तीच आशा घेऊन पुढे जायचं आहे। मला एक मोठा प्रश्न माझ्या समोर निर्माण होतो की का आपल्या जगाला ह्या विविध विषाणू आणि जीवाणूने आपल्याला हैराण केलेलं आहे आणि त्याला कारण म्हणजे आपण निसर्गाची काळजी घेतलेली नाही आहे। जेव्हा पृथ्वीचं तापमान वाढतं तेव्हा विषाणूंची निर्मिती होते। आज आपल्याला आपल्या निसर्गाची काळजी घ्यायची आहे। निसर्गाचा जो ऱ्हास होत चाललेला आहे तो आपल्याला थांबवायचा आहे। आज अमाप अशी जंगलतोड झालेली आहे आणि होत आहे। आज आपल्याला निसर्गाकडे जातीने लक्ष द्यायचं आहे, हा निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। आज प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करत असताना मी आवर्जून सांगतो की आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांच्या मानसिकतेकडे आणि त्यांच्या भावनाकडे, त्या भावनिक प्रगतीकडे जातीने लक्ष द्यायला हवं। फक्त पुस्तकी ज्ञान मिळून आपलं जीवन पुढे जाणार नाही आहे। आपल्याला व्यावहारिक ज्ञान पाहिजे आणि विशेष करून आपल्या मुलांचं मन कोणत्या दिशेकडे प्रगती करत आहे हे आपल्याला तपासून पाहावं लागणार आहे। सर्वांना नाताळच्या आणि नूतन वर्षाच्या मी डॉन बॉस्को शैक्षणिक संकुलाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। ख्रिसमस आला की मला फारच आनंद होतो। माझा आनंद या गगनात मावेनासा होतो। ख्रिसमसची तयारी, कॅरल सिंगिंग, चर्चची सजावट आणि खूप काही। दरवर्षीप्रमाणे तो ह्या वर्षी साजरा करता येणार नाही, पण मी ठरवले आहे की ह्या वर्षी ख्रिसमस थोडा वेगळ्या प्रकारे साजरा करायचा। हो का? नक्की कसा साजरा करणार आहेस? आणि ख्रिसमस म्हणजे तू सांगितले इतकेच आहे काय? सांगशील का मला? हो, का नाही। ख्रिसमस म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस। सर्व मानवांच्या तारणासाठी प्रभू येशू या जगात आला। तो देव असून त्याने मानवरूप धारण केले। मी तुला थोडक्यात ख्रिस्त जन्माची गोष्ट सांगतो। मरिया नावाची एक नीतिमान कुमारिका होती। देवाने तिच्याद्वारे प्रभू येशूचा जन्म होण्यासाठी तिची निवड केली। हा निरोप गॅब्रिएल देवदूत तिच्याकडे घेऊन आला व तिला म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो। मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे। पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल व त्याचे नाव तू येशू असे ठेव। पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो।
योसेफाबरोबर मरियेचे लग्न ठरले होते. देवदूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, योसेफा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. पहा, तिला पुत्र होईल व त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल. पत्नी म्हणून स्वीकार केले. देवदूताने सांगितल्याप्रमाणे योसेफाने मरियेचा स्वीकार केला. मग येशूचा जन्म गोठ्यात का झाला? सांगतो. योसेफाने मरियेचा स्वीकार केला. त्यानंतर अशी घोषणा झाली की सर्वांना आपापल्या गावी जावे लागले, सर्व जगाची नावनिशी व्हावी म्हणून. तेव्हा योसेफ त्याच्या मूळ गावी निघाला. मरियाही त्याच्याबरोबर गेली. बेथलेमास असताना मरियेचे दिवस पूर्ण झाले आणि त्यांना उतार शाळेत जागा नसल्यामुळे त्यांना गाईच्या गोठ्यात जागा मिळाली आणि त्याच गाईच्या गोठ्यात जगाचा तारणारा जन्मास आला. भिवू नका, कारण जो मोठा आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची सुवार्ता आज मी तुम्हाला सांगतो. पहा, दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खून हीच की बाळत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. उध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती असो.
चला चला आपण बेतलेमेला जाऊ. हो चला चला. मग मेंढपाळ बाळ राजास भेटण्यास आले. आणि ते उंटावर बसून आले ते कोण? ते ज्ञानी लोक ताऱ्यांचा अभ्यास करणारे होते, ज्यांना पूर्व दिशेला एक नवीन तारा दिसला होता. त्यांच्या अभ्यासानुसार त्यांना हे कळाले की तो राजा एका महान राजाचा जन्म झाल्याचा संकेत आहे आणि ते त्या राजाच्या शोधात निघाले. त्यांना मार्ग दाखविण्याचे काम त्या नवीन ताऱ्यानेच केले. तो तारा त्या ठिकाणी स्थिर झाला जिथे बाळ येशू होते. ज्ञानी लोकांनी आपल्याबरोबर आणलेले सोने, ऊद आणि गंधरस या भेटवस्तू बाळ राजास अर्पण केल्या व त्यास नमन केले. ख्रिस्ताच्या जन्मामुळे सर्वांना खूप आनंद झाला, कारण त्याच्या जन्मामुळेच सर्व मानवांच्या पापांची क्षमा होण्यासाठी त्या मार्ग तयार झाला. सुमारे 2020 वर्षापूर्वी ख्रिस्त येशूचा जन्म या भूतलावर झाला. कुमारी मरियेची निवड त्यासाठी करण्यात आली. पण प्रभू येशू ख्रिस्त नेमका या जगामध्ये का जन्मास आला? तर तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी खुद्द परमेश्वराने या भूतलावर जन्म घेतला आणि आपल्यासाठी स्वर्गीय राज्य जे आहे ते मोकळे झालेले आहे. आणि म्हणूनच आज गाईच्या गोठ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही, तर तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये तो आहे. म्हणून प्रभू येशूला आपण आपल्या अंतःकरणामध्ये स्थान देऊया, कारण तो शांतीचा अधिपती आहे. तोच आपला पिता आहे आणि आपण आपल्या अंतःकरणाचे दरवाजे आज त्याच्यासाठी उघडे करूयात. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. परमेश्वर देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रीतिस्तव पाठवला. तो खुद्द प्रीती आहे. आणि या नाटिकेद्वारे आपण पाहिलं की खरा ख्रिसमस काय आहे. खरा ख्रिसमस म्हणजेच देवाची प्रीती इतरांना देणे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की जे भुकेले आहेत त्यांना अन्न द्या, जे तहानेले आहेत त्यांना पाणी द्या, जे नग्न आहेत त्यांना तुम्ही वस्त्र द्या. आणि ज्यावेळेस आपण इतरांना मदत करतो, देवाची प्रीती आपण इतरांना देतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण ख्रिसमस साजरा करतो. ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष आपणास आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे व कोरोनामुक्तीचे जाओ.
मानवाला मानवतेचं दर्शन घडविण्यासाठी स्वर्गातून धावला, भूतलावरती अवतरला. जगाचा तारणारा परमेश्वराचा पुत्र गबाणीमध्ये मानवासारखाच जन्म घेतो. नाताळाचा संदेश हाच आहे की देवाला मानवाला भेटायचं होतं आणि म्हणून या मानवाशी सांगड घालण्यासाठी खुद्द परमेश्वर या भूतलावावरती तुम्हाला आणि मला भेटाव्यास आलेला आहे. मानवी जीवन हे बऱ्याच तत्वावरती अवलंबून असतं. या तत्वातील 4 महत्वाची तत्व घेऊनच ख्रिस्त प्रभू बाळाच्या रूपामध्ये जन्म घेतो. आपल्या जीवनातील आशा कायम ठेवण्यासाठी, आशेच्या बळावरती जीवन जगण्यासाठी परमेश्वर आपणास आशारूपी जीवन घेऊन येत आहे. जीवनामध्ये केवळ आशाच नव्हे, प्रेमाच्या भक्कम अशा पायावरती आपण कुटुंबाची रचना करत असतो. माझ्या प्रिय मुलांनो, माझ्या प्रिय मुलींनो, आई वडिलांचं प्रेम, शिक्षकांचं प्रेम आणि खुद्द परमेश्वराचं प्रेम आपल्या प्रत्येकावरती पुष्कळ आहे. एका बाजूला आशा, दुसऱ्या बाजूला प्रेम आणि हृदयाच्या गाभाऱ्यातून निघणारी मनातील ती श्रद्धा आणि तो विश्वास आपल्याला एवढंच सांगून जातो की आपण सर्वजण देवाची प्रिय लेकरं आहोत. परमेश्वरानं मानवावर प्रेम केलं, मानवाला श्रद्धा दिली, आशेचं जीवन जगण्यासाठी सांगितलं. कारण याच जगाला परमेश्वर शांतीचं वरदान घेऊन येत आहे. परमेश्वराला आपण शांतीचा दूत म्हणत आहोत. हा परमेश्वराचा शांतीचा दूत आपल्या प्रत्येकाला एवढंच सांगून जातो की मी या जगाचा अधिपती आहे. परमेश्वराने या जगावरती प्रेम केलेलं असताना, आपली आशा वाढवलेली असताना परमेश्वर आपल्या प्रत्येकाला एवढंच सांगतोय की मी प्रेममूर्ती आहे, शांतीदाता आहे. तुम्हा सर्वांना गवाणीमध्ये जन्म घेण्याऐवजी मी गरिबीमध्ये जन्म घेऊन तुम्हास जीवन देतो, प्रेम देतो, आशा देऊन तुमचं जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्या विद्यालयातील सर्व पालक वर्ग आणि अतिप्रिय लेकरांच्या वतीनं आपणास नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना मला खूप आनंद होत आहे. विश यू मेरी क्रिसमस. परमेश्वराचं प्रेम आपणावर सदैव असो. गॉड ब्लेस यू. नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ, यीशु पैदा हुआ, हो हो यीशु पैदा हुआ, हो हो यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ, झूमो नाचो खुशी से आज यीशु
यीशु पैदा हुआ झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ यीशु पैदा हुआ नाताळ सुखाचा जाओ नाताळ सुखाचा जाओ नाताळ आणि नवीन वर्ष सुखाचे जाओ नाताळ सुखाचा जाओ नाताळ सुखाचा जाओ नाताळ आणि नवीन वर्ष सुखाचे जाओ हा नाताळ व येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांस सुखाचे समाधानाचे व आनंदाचे जावो. त्याचबरोबर आपल्या सर्वांना हा नाताळाचा दिवस आणि येणारं नवीन वर्ष संपूर्ण आरोग्याचं जावं.